नमस्कार मंडळी, मी तुमचं सगळ्यांचं लाडको तेजस तारी आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत असतं आमच्या ट्रिपच्या तिसऱ्या पार्टमध्ये. तर तुम्ही बघलासच कालच्या पार्टमध्ये की आम्ही त्र्यंबकेश्वरला निघताना म्हणजेच CNGवरती थांबलो होतो. तर अचानक भयानक आमचं उद्या भीमाशंकरला जायचो पण प्लॅन झालेलो असा, कारण उद्या भीमाशंकरचा देऊळ ओपन होणार असा. तर बघूया आधी इकडे जाणार आम्ही किती वाजता पोचणार, कसा काय ता त्याच्यावरती असा. आता आम्ही निघालो असो त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी. जाम 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 जम्पलिंग होता माझी या दोन देवळांच्या मध्ये. खराच यार, त्र्यंबकेश्वरला भाई, त्र्यंबकेश्वरला जाताना ह्या बघा कसला राजपूरला इल्यासारखा वाटला. पॅलेस भाई, पॅलेस जयपूर. सॉरी, माझे शब्द मागे घेतो आणि मोबाईल पुढे करतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर दिसेल. काम 25 ना भाई. गाड्या आतमध्ये बंद केल्या. त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत आहे. अशा प्रकारे आम्ही भोलेबाबांच्या नगरीमध्ये पोचलेले असो. आलो ना भाई दरबारात महादेवांच्या. हे दरवाजा बंद का केला? माझ्या पाठीमागे या दिसतात देऊळा. तर ॲक्च्युली आम्ही देवळातल्या पुजारा कॉल केलं होतं. तर त्यांनी सांगितलं, म्हणजे गुगलवरनं नंबर भेटलो तर त्यांनी सांगितलं की 10 वाजेपर्यंत असतात. तर त्याच्यामुळे आम्ही इलो. पण आता वाजले होत हे बघा 9:05 झाले आहेत. तर देऊळ बंद झाला. तर त्याच्यामुळे ते सांगतात की आता उद्या 5:30 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून चालू होणार आहे. वाईट तर जाम वाटतात. जरासाठी दरवाजा बंद झालो. ठीक आहे, भोलेंची भेटूची इच्छा नसा तसा म्हणू काय म्हणतात ना, बोले का बुलावा आहे तो सब आता आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बघूया आता मित्र काय म्हणतात ते, दीपेश वगैरे. तसं मग थांबून इकडे कदाचित आम्ही उद्या दर्शन घेणार. आता एवढे दारात इलं होतं मागे तर नाही जाणार भाई, एवढा नक्की आहे. दारात इलं होतं मागे नाही जाणार. झालं तरी उद्या पण त्र्यंबकेश्वरचं पण सीन असो की फक्त 7 ते 11 दर्शन भेटतं. सॉरी, त्र्यंबकेश्वर नाही, भीमाशंकरचा. भीमाशंकर उद्या ओपन होणार असा. तर तिकडे फक्त 7 ते 11 दर्शन भेटतात. ते पण 1000 लोक, म्हणजे 1000 लोकच एका दिवशी आतमध्ये सोडतो. बघू आता काय प्लॅन करतात ते. मूळ आपल्याला महाराष्ट्रीयन व्हेज थाळी, देव्याची अजून व्हेज थाळी येऊची असा. या तिघांनी पुलाव मागवल्याने असा आणि त्याने पंजाबी थाळी. जेवण देणाऱ्यानं काहीतरी प्रॉब्लेम केला नाही. ह्याची थाळी त्या का आणि त्याची थाळी हे का. अरे मम्मी जर तसं काही रिस्क असलं असतं ना, मम्मी बोलली असती गाडीत झोपू नका ना. माझी पण मम्मी बोलली गाडीत झोपलात ते उलट बरं गेला आताच. गाईज आम्ही गाडीतच झोपलो आजची रात्र, कारण हे सगळीकडे हॉटेल ते 5-5 हजार असत प्राईज. म्हटलं असं ॲडव्हेंचर जरा करून बघूया. तर एकामेकाच्या अंगावर पाय टाकून असे झोपलो. कसे दिसतात बघा. ह्यो एक पाय, तो दुसरो पाय, तो माझं तिसरो पाय टिक 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 टिक, आणि ह्यो माझं चौथो पाय खाली आहे. सॉरी, माझं चौथो पाय नाही, माझं दुसरो पाय. ह्यो एक पाय. भूत बघा, हे आमचं भूत बघा. या बघा, चौथा पाय. गप्राव काहीतरी बोलू नका सर ब्लॉग मध्ये. चौथा पाय मी शिवी देऊन ब्लॉग एंड करतो. थँक्यू बाय. गाय सॉरी, गाय बोल. थँक्यू, बाय बाय गाईज. गाय बाईज झालेलं. हा, नाही माहिती. अरे इथे वाईबच चांगल्या नाही, सांगतोय मी. अरे हो रे देवेन, सांगतोय इथून निघूया. हे बघ, अरे दादा काय माहितीये का, इथे वाईट चांगल्या मला पण नाही वाटत. हे बघ प्रतीक,
एक गाडीतून मी पण हे बघ सांगतोय. देव्या तेजा काय ते बाय तोंड बघ कसं झालंय म्हणून नाही घाबरत नाही मला दिसू पण कसे नाही. ते हे बघ आणि कशामुळे आम्हाला मला दिसतात दिसतात रे पण मला एकदा दोनदा दिसलेलं मला नाही माहिती मनुष्य गण आहे काय? नाही माहिती मला मला नाही दिसत. हे बघ नमस्कार मंडळी. मी आता जेव्हा ही व्हिडिओ एडिट करूक बसले त्र्यंबकेश्वरची तर तेव्हा माझ्या लक्षात येईल की जेव्हा मला एक व्हिडिओ भेटली नाही तेव्हा असं लक्षात येईल की एक व्हिडिओ माझी डिलीट झाली असा. तर ती कशी झाली काय माहिती नाही. काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर मी आता ही वेगळी त्याच्यासाठी आता तिकडनं जाऊन येल्यानंतर आता ही व्हिडिओ बनवतो असं एडिट करूक बसले तेव्हा की आम्ही ज्या रात्री त्र्यंबकेश्वरला रविवारी रात्री थांबलेलो तर तेव्हा होती एक अमावास्या होती. कुठली आहे ती मागं पण नाही माहिती, आता कॅलेंडरात बघूची लागत. तर सीन असं झालो की आम्ही गाडी येतच थांबलेलो, म्हणजे जसं की तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये बघशाल. तर त्याच्यानंतर नीलू म्हणजे माझ्यासमोर बसलो होतो तो क्लिपमध्ये बघितलंच तुम्ही की तो सांगता वाईब चांगले नाही येतात. तर तो सांगतच होतो आणि आम्ही इग्नोर केलो कारण म्हटलं एवढे भोले बाबांच्या नगरीमध्ये आणि हाय कसली काय भूता केता काय कसला काय. तर त्याच्यानंतर अचानक दीपेशच्या पण डोळ्यातनं म्हणजे असं पाणी बिनी येऊक लागला अचानकच, काय न हे केल्याशिवाय तशी काय विषय झालो नव्हतो. फक्त काय बाहेर वारो बिरो चालू होतो तेवढाच. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गाडी घेऊन निघालो आणि दीपेशला विचारलो की खरोखर येत होता काय. तर दीपेश म्हणता हो खरोखर येत होता. आणि परत त्या जागेचा जेव्हा विषय काढलो म्हणजे आम्ही तिकडनं निघाल्यानंतर आणि दुसऱ्या स्पॉटवर पोचल्यावरती दुसऱ्या जागेवर पोचल्यावरती तेव्हा परत त्याच्या डोळ्यातनं काचकन पाणी येईल असं म्हणजे परत पाणी येऊक लागलं तो ज्या जागेचा विषय काढलो तेव्हा. तर असं सीन झालेलो आणि ती नेमकी त्याच्यात सगळं आम्ही सांगलेलं होतं. तर ती व्हिडिओ डिलीट झाली तर म्हणून ती मी आता व्हिडिओ बनवतो असे. तर ठीक आहे. हे लाईट कशाला काढली टाइमपास. हे 2:33 झाले. चला लगेच चकचकीत व्हावा, चेहरे बिले धुवा, मग आपण लाईनीत उभे राहूचं आपल्या. अरे इकडे नळ आहे. नाही तो चालू नाही ब्रो, चालू नाही आहे ब्रो. कधी आलं पाणी? मगाशी नव्हतं. भाई आमका वाटलेला आज सोमवार तर म्हणजे विकेंडची पब्लिक गेली असतात कदाचित, पण गाडी बघून वाटत नाही. ही पण बाहेरची गाडी, ती पण बाहेरची गाडी, ती पण बाहेरची गाडी. ही आता इली तिथं आमची गाडीचा लालवाली ही ती पण आता नवीन इली आहे. ही समोरची ती आमच्या गाडीच्या पुढची. जाम पब्लिक म्हणजे लाईन तर असा एक बारा केलं की प्रॉपर 2 वाजताची आम्ही बेलला उठलो आणि फ्रेश वगैरे झालं. येऊन कोण रे कोण गर्दी हा ना आम्ही चाललो असं आता लाईनीत जाऊ आता म्हणजे लाईनीत उभे राहू का काय. भरपूर पब्लिक आहे. हे काय हे बघा. आई शपथ भाई पब्लिक पब्लिक तर हाय भाई, पब्लिक आहे. तीन 5 झाले आहेत. दीप्या 3:05 एवढी गर्दी आहे ना की आता असं वाटतं की बरा झाला टाइमपास नाही केलं. An hour later. 4 वाजत दिले. 5:30 गेट चालू होणारा. गर्दी बघा. दीपे जय देव्या आई शपथ. मंडळी आता 5 वाजले असत म्हणजे आम्ही इलव 3ला आहोत. 3 ते 4, 4 ते 5 असे 2 तास झाले आणि आता 2 तासात लाईन बघा पूर्ण ती लाईट गेली आणि लाईट दिसतं तिथपर्यंत पाठी लाईन गेलेली असं. फायनली
सव्वा पाच. हे पायाखाली पाणी या 5:15ला आतमध्ये घेतलेला असा आमका पूर्ण जल्लोष. महादेवांचो जय जयकार. हर हर महादेव. नमो पार्वती पते. हर हर महादेव. नमो पार्वती पते. हर हर महादेव. हर दुःख हर रोग हर कष्ट हर दारिद्र्य हर. हर हर महादेव. महादेव महादेव. ओम नमो पार्वती पते. हर हर महादेव. तर मंडळी जवळजवळ अर्ध्या म्हणजे 30 मिनटं 20 मिनटाची लाईन पकडून चला फास्ट चलून पण आम्ही आता बाहेर गाभाऱ्याच्या बाहेर पोचलो असं. आणि दर्शन पण आमचं मस्त झालं. अजिबात धक्काबुक्की वगैरे काय नाही. आता वाजले असत 5:45 म्हणजे 5:15ला आम्ही आतमध्ये येलो. लाईन पकडून असो अर्धा तास सगळा करून अर्धा तासात आमका दर्शन मस्त गावलं. अजिबात धक्काबुक्की नाही. फायनली काल एक आज एक असं आहे. 2 दिवसात 2 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालेलं असा. त्रिशूल केवढा हा बाप रे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. खूप मस्त दर्शन झाला हा त्र्यंबकेश्वरला. आणि एकदम भारी म्हणजे एकदम आता बोलूक माका शब्द आठवत नाहीत. आणि आता आम्ही चाललो असं भीमाशंकरला. भोलेबाबांची इच्छा असतात तर आपण आमका दर्शन भेटात नक्कीच. कारण त्याचं सीन असो कालच आम्ही वाचलं. आज ओपनिंग पहिली गोष्ट म्हणजे आज पहिलो दिवस जवळजवळ 1.5 महिना देऊळ बंद होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1000चं लॉट घेतात फक्त. आणि आमची जी बुकिंग आहे ती झाली नाही. पण महादेवांच्या मनात असला तर काही पण होऊ शकतं. तर बघूया आज भेटता काय आमका दर्शना. हर हर महादेव. ही असा फ्रंट साईड. आम्ही आता इकडनं बाहेर पडलो असो. आणि इकडनं बाहेर पडल्यावर एक गोष्ट लक्षात येईल की खूप बरा झाला. एकावरती आम्ही 2 वाजता उठलो फ्रेश बीश झालो. कारण ही आता मगासपेक्षा जास्त गर्दी आता आमका अजून दिसूक लागली. असा मंडळी झोपलेलं आहे ना. सकाळी भीमाशंकरला जाऊचा होता प्लॅन. तुमका बोललंय बघा. आठवता ना. आठवता तर ठीक आहे. आता वाजले किती 9:30 झाले असत. आणि भीमाशंकरचा प्लॅन कॅन्सल झालो. कारण थंय आमचं लॉट जो होतो स्लॉट काय म्हणतात तो नाही ह्या झालो. काय बुकिंग नाही ना झालो का. ऑनलाईन बुकिंग झालो. न्यूटन हा. मग आता आम्ही चाललो. हा पुढे कशात मारायला बसलाय. हेदर फोन धर. मॅप दर न्यूटन मार. हा अरे तो कट करेल. हे अनकट ठेवलंय तर यो. ठेव ना तुझ्यावर रेड येतील मस्त. तर ठीक आहे. मी झोपून आता उठलोय नाश्त्याला. तेव्हा इकडे पोळी आहेत आणि मूग भजी होती. जरा बरा वाटला. आणि आता एनर्जी पण येईल. आवाज इलो माझं रिटर्न आवाज बसलो होतो. गाणे मोठ्या गाडी म्हणून गाडी येत. तर आता आम्ही चाललो सप्तशृंगी माते का काय सप्तशृंगी माता ना. तिकडे आम्ही चाललो असं. आपण आता तिकडे काय होतं तर बघूया. चला. मग ते तुम्हाला सांगतोय. अरे मी तुम्हाला सांगितलं ते मंदिर ना स्कॅम म्हणजे असं तसं नाही.
माझी गुगल मॅपला कळकळीची विनंती असा, जय जय ना सप्तशृंगी मातेचा देऊळ आहे ना, तर ओरिजिनल याकड ठेवा, बाकी सगळं डिलेट मारा. पाया पडतंय, तुमच्या पाया पडतंय, आई शपथ पाया पडते. हा बघा डोळ्यात पाणी इला माझ्या. काय सीन झालो. अरे किती मीटर इलो, किती किलोमीटर इलो रे आपण? 80 किलोमीटर इलो आम्ही. तरी मी ह्यांका आधीच सांगत होतो, 5-6 वेळा सांगितलंय नको जाऊया नको जाऊया, कारण मी स्वतः एकदा फसलोय जेव्हा पंचगणी गेलेले तेव्हा. बाजू का देऊळ केवढा माहिती हा, माझ्या कमरे एवढा देऊळ होता. हे बोलताय ते मंदिर. अरे अरे कुठे? यार कार्ड मला दिसलं. अरे ते घरगुती मंदिर आहे. अरे मग तेच ना, सप्तशृंगी मातेचा ओरिजिनल लोकेशन काय आहे? आणि अरे वानीवाला टाकलं. अरे अरे तिकडे फोटो पण तसेच दिलेले आहेत सगळ्या देवळांकडे. ओरिजिनल देवळाचे फोटो टाकून ठेवल्यानी, लपडा गेल्यानी. नाही नको आता तू हुशार आहे, करून जाऊ दे. सप्तशृंगीचं मंदिर ओरिजिनल वाला कुठे आहे? हा म्हणजे खरं सप्तशृंगी मातेचं जे मंदिर आहे ना, मोठं गडा याच्यावर लहानवाला आहे ना. हा गडावर. हा. 100 किलोमीटर इथून कुठे येते नक्की आम्हाला हे सांगू शकता का? त्याचा मेन कळवणच्या पुढे इथून तुम्हाला जावं लागेल चांदवड. नको रे बाबा आता. पुढे गेले नाही, दुगाव आहे. दुगाव रस्ता विचारा पुढे तुम्हाला तिथून पाहू. एखाद्या गाडीवाल्याला विचारून आहे, तो तुम्हाला प्रॉपर सांगेल कसं रूट जायचं. इथून 100 किलोमीटर येतो वणीगड. तुम्ही आले कुठून? डोंबिवली. मग तुम्ही नाशिकून तसंच घुसलं पाहिजे तिकडे पुढे. हो मॅपवर टाकलं तर म्हणजे हे दाखवतो. त्यामुळे चूक झाली तुमची. तुम्ही नाशिकून घुसले असतात ना, आतावर वणीला असतात तुम्ही. आम्ही वनीच टाकलेलं. टाकताना पण वनीच टाकला आणि फोटो पण तेच दाखवतात काका. आणि मॅप मध्ये वनी दाखवतंय. नाही हे मनमाड आहे. मॅप बघू जरा. चुकलं तुमचं काहीतरी. अरे मनमाडच आहे हे. मनमाड इथं लिहिलं एवढा. अरे पण फोटो आणि तिथे वनी टाकला आम्ही, सप्तशृंगी माता वनी मंदिर. तर हे आलं. अरे फोटो मी तुमका सांगितलेलं आहे ना. पुढे जा. हा. पुढून गेले ना, इथे समोर पुढे एक दर्गा आहे बाजूला. हा. तू सरळ जा, पुढे गेले ना की चांदवड चौक फुली. तिथे कोणाला चौकशी करा, एखाद्या टॅक्सीवाल्याला थांबवा, हा. तो तुम्हाला प्रॉपर मार्ग सांगेल. ठीक आहे चालेल. चालेल काका, धन्यवाद. थँक्यू काका. चला आता डोंबिवली इथे पुढे डोंबिवली. डोंबिवली इथे माझा फोन द्या. मॅपा लावायला येत नाही रे तुम्हाला. अरे नाही देव्या ह्यांची चुकी नाही. ऐक माझा, मी तुमका स्टार्टिंगला ह्याच्यासाठी सांगलेलं, जय जय देऊळ आहे ना, थय ते फोटो मध्ये गुगल फोटोला ते फोटो टाकलेले आहेत, जा मेन देवीचं देऊळ आहे ना. अरे हो माका माहिती आहे, मी स्वतः माझ्या स्वतः स्कॅम झालेलो हा भावांनो. नको बघू. अरे, फोन दे माझा. दे माझा फोन. सगळ्यांचं मूड ऑफ झालेलो. बाय बाय टाटा. एक बार फिर से दिखी है अपने ब्लॉग में MG साइबर स्टाइल. जाने दे, इतना सीरियस क्यों ले रहा है मेरा भाई. म्हणजे ना आता आम्ही चाललो घराकडे. जाता जाता जरा गरम गरम वडापाव दिसले, त्याला सांगलो बनव हे वडापाव, गरम गरम बनव आणि गरम गरम खाऊ द्या. फक्त वडीच दिले. वड्यातच मजा, पावात काही मजा. पाव आपल्याकडे होत. आम्ही असं समृद्धी महामार्गावर एवढं चकचकीत रोड असा हो बघा. आणि देव्यान काय केलं नंतर बघा, पाय वर करून बसलो हा, म्हणजे आमचे पायातले जे असतात ना दोन, ते वरती लिहत. सगळ्यांचे एक्सप्रेशन बघा, माझं घसू बसलो. सगळ्यांचे एक्सप्रेशन बघा, देवा पाय वरती करून बसलो. काहीच ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. गाईस घरचे ब्लॉग बघतात गाईस. काहीच नेक्स्ट ट्रिपला यायचंय गाईस. नेक्स्ट ट्रिपला यायचं. कट बघा, हे नको, हे कट नको हायवेवर. आम्ही वशियाळी बोगद्यात घुसणार असो, म्हणजे वशाळा बोगद्याचं नाव असा. हे बघा, वशाळा बोगदा, वशियाळी बोगदा आहे. म्हणजे ह्याने भरपूर लोकांचं जेवण बिवण घेऊन खाल्लंय, म्हणून याला वशियाळी बोगदा बोलतात. म्हणून याला लगेच सपला. बघितलात तुम्ही आईला हा किती लोड घेऊन चालतोय बघा. ओ माय गॉड. आणि मंडळी, अशा प्रकारे आपली ट्रिप अति सक्सेसफुल झालेली असा. तुमका सगळा कसा वाटला का सांगा.
आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि काय कळला नसतात किंवा काय मस्ती मजा काय तुमका शेअर करूशी असतात तर कमेंट करा. मिलते हैं अगली वीडियो में. बाय बाय.